जळगावचा कालचा भीषण रेल्वे अपघात फक्त एका अफवेमुळे घडला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। जळगावातील पाचोरा येथे काही प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसने उडवल्याची दुर्दैवी घटना 22 जानेवारीला सायंकाळी घडली। या घटनेमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं असून संपूर्ण राज्य हादरलंय। याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आणि प्रसार माध्यमांसमोर काय घडलं हे सर्व सांगितलं। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। उदय कुमार हा 30 वर्षांचा उत्तर प्रदेशातील श्रीवस्ती जिल्ह्यातील राहणारा युवक पुष्पक एक्सप्रेसने 21 जानेवारीला 9:25 लखनौवरून मुंबईला येण्यासाठी निघाला होता। त्याच्यासोबत पत्नीचा भाऊ विजय कुमार होता। दोघे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्यासाठी मुंबईला येत होते, असं अजित पवार यांनी सांगितलंय। सर्वसाधारण तिकिटावरती ते प्रवास करत होते। सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावरती ते बसले होते। रेल्वे रसोई यान बोगीतील चहा विक्रेत्याने आग लागली अशी ओरड केली। त्या ओरळ्या उदय आणि विजय दोघांना ऐकू आल्या। ते ऐकू आल्यानंतर बोगीमध्ये एकच गोंधळ उडाला। त्यावेळी काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून दोन्ही बाजूंनी उड्या मारल्या, पण गाडीचा वेग होता, इतर प्रवासी खाली उतरू शकत नव्हते, असं अजित पवार म्हणाले। आपल्याला माहिती आहे की या घटना अतिशय दुर्दैवी आहेत, परंतु तिथं माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की उदल कुमार हा 30 वर्षाचा राहणार भिंगा, जिल्हा श्रीवस्ती, राज्य उत्तर प्रदेश, हे लखनौ येथून लखनौ ते मुंबई ही पुष्पक एक्सप्रेस जी गाडी आहे, तिथं 21 जानेवारीला ते 9:25 मुंबई येथे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्याच्या करता, जसं मुंबईमध्ये अनेक जण रोजगाराच्या निमित्तानं येतात, तसे हे उदल कुमार निघालेले होते। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचे भाऊ विजय कुमार हा देखील होता। ते दोघंही सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसलेले होते आणि त्यावेळेस रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली अशा पद्धतीनं तो ओरड केली आणि त्या आरोळ्यात त्यांना ऐकू आले, त्या उदलला पण आणि त्याच्या तो विजय कुमारला पण। आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस पूर्ण बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांचे बोगीसह आजूबाजूचे बोगीमध्ये सुद्धा गोंधळ उडाला, कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात। त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतनं दोन्ही बाजूला उड्या मारल्या आणि तो प्रयत्न ते करत होते, परंतु गाडीचा स्पीड होता आणि ट्रेन खूप वेगाने असल्यामुळे इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते। त्यावेळेस कोणीतरी प्रवाशांनी स्वतःच डोकं चालवलं आणि साखळी ओढली। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेल्वेचा प्रवास करत असताना काही असं वाटलं तर धोक्याचं काही असेल तर साखळी ओढावी असं आपण ते सांगतो आणि रेल्वे मग थांबली आणि प्रवासी गाडीतून खाली उतरण्यास मिळेल या ठिकाणून खाली उतरायला लागले, म्हणजे ज्या दरवाजातनं किंवा खिडकीतनं, आणि खाली उतरल्यावर इकडे तिकडे जाऊ लागले। तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जात असताना बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावरील त्याच प्रमाणे रुळ ओलांडून प्रवाशांना धडका देऊन पुढे काही अंतरावर जाऊन थांबली। आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह सापडले असून 3 मृतदेहांच्या शरीराचे तुकडे झाल्यामुळे अद्याप ओळख पटलेली नाही। यामध्ये 1 पुरुष आणि 2 महिला असून पूर्ण मृतदेह सापडलेला नाही। 10 पैकी 8 पुरुष आणि 2 महिला आहेत। ही घटना निव्वळ अफवांमुळे घडली आहे। याबाबतचे आणि या घटनेबाबतचे अधिक अपडेट्स आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून तुम्हाला देत राहू। तोपर्यंत पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।